झी24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन 10 रुपये प्रमाण द्यावा लागणारा दुष्काळ निधी राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी दिला नसल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे या साखर कारखान्यांवर कधी कारवाई होणार असा सवाल आता शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय। राज्यातल्या दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा मिळावा यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला। त्यात सहकार विभागाचाही वाटा असावा म्हणून सहकार मंत्र्यांनी साखर कारखान्यांना मदतीचं आवाहन केलं होतं। त्यांच्या आवाहनानंतर राज्यातल्या साखर कारखान्यांनी प्रतिटन 10 रुपये निधी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी साखर आयुक्तांनी परिपत्रक काढलं होतं। पण अनेक कारखान्यांनी हा निधीच मुख्यमंत्री निधीला दिला नसल्याचं उघडकीस आलंय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या 32 साखर कारखान्यांपैकी फक्त 10 कारखान्यांनी 6.5 कोटींचा निधी जमा केलाय। कारखान्यांनी 10 रुपये प्रमाणे निधी गोळा करूनही तो दिलेला नाही। त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गोळा केलेला पैसा स्वतःजवळ ठेवला, त्या पैशाचा गैरवापर केला आणि म्हणून इंडियन पिनल कोड 403, 407, 417, 420 आणि 426 खाली यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 2012-2013 या हंगामात 1,74,00,000 टन ऊसाचं गाळप झालं। त्यानुसार दुष्काळग्रस्तांसाठी 17 कोटीपेक्षा अधिक निधी साखर कारखान्यांकडे जमा झालाय। पण 10 कारखाने सोडले तर इतर कारखाने निधी न देताच गप्प आहेत। त्यामुळे यामागचं गौड बंगाल काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कोल्हापूर विभागामध्ये जवळपास 32 कारखाने आहेत, 25 सहकारी आणि 7 खाजगी। तर उर्वरित जे कारखाने आता आहेत तर त्यांच्याकडे आता आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे आणि या बाबतीत जी MDची मीटिंग होते, मंथली मीटिंग, त्यामध्ये सुद्धा हा विषय असतो आणि आम्हाला आशा आहे की लवकरच उर्वरित कारखानेसुद्धा ही दुष्काळग्रस्तांसाठी जी मदत आहे ती करतील। उर्वरित अनेक साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली असतानाही त्यांनी दुष्काळ निधी का जमा केला नाही? मात्र या संदर्भात त्यांना जाब विचारणार कोण असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी24 तास एक पाऊल पुढे।